नमस्कार, मी वरुणाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हिवाळे स्पेशलमध्ये आज आपण बघूयात आळीवाची खीर, जिला हिंदीमध्ये हालीम म्हणतात. केस गळत असतील तर त्यासाठी खूप उपयुक्त आहे ही. त्यानंतर ह्याच्यामध्ये भरपूर आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फॉलिक ॲसिड आहे. सुपर फूड म्हटलं जातं याला. आणि हे हिवाळ्यात प्रत्येकाने खावं. ह्याच्यामध्ये एक आहे की ज्याचं डायजेशन चांगलं नाही आहे, पचनक्रिया बिघडलेली आहे, अशांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे खाऊ नये. आणि आणखी एक म्हणजे ज्यांना रक्त पातळ होण्याची गोळी आहे चालू, अशांनी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे खाऊ नये. आजकाल खूप जण पाण्यामध्ये कालवून ते पितात, पण तसं घेऊ नका, कारण ते हेल्दी नाही आहे. आळीव हे नेहमी तूप, दूध, खोबरं ह्यांच्या कॉम्बिनेशनमध्ये खावं, जेणेकरून ते पचनास सुलभ होतं आणि सुपर फूडचे फायदे तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात. अळीवाच्या खीरसाठी लागणारं साहित्य आहे हे भिजवलेले अळीव, जे 2 चमचे मी या ठिकाणी 1 तास आधी भिजवून ठेवलेले आहेत. साखर, दूध, थोडेसे ड्रायफ्रूट्स, तूप आणि खोबरं. यासाठी घेऊया आपण तूप 2 चमचे. हे जे भिजवलेलं आळीव आहे हे 2 चमचे. हे भिजून खूप फुलतं. हे थोडंसं परतून घेऊ आपण तुपावर. हे आळीव आपण तुपावर परतलेले आहेत. आता या ठिकाणी यामध्ये घालूयात आपण दूध, खोबरं, याला एक उकळी आली की आपण यामध्ये घालणार आहोत साखर किंवा गूळ. याला उकळी आलेली आहे छानशी. यामध्ये आता आपण घालूयात साखर. तुम्ही जर गूळ घालणार असाल तर हे थंड झाल्यावर गूळ घाला. तुम्ही साखर घालू शकता, ज्यामुळे दूध फुटत नाही, पण गूळ घालायचा असेल तर उकळलेले थंड झाल्यावर तुम्ही घालू शकता. वरतून आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घालू आणि ही आळीवाची खीर आपली तयार आहे. ही आळीवाची खीर आपली या ठिकाणी तयार आहे. माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.